सहयोगिता पाटील म्हणजे भरतनाट्यम असं एक इक्वेशन तयार झालंय. हाय, हॅलो आणि नमस्कार. मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. महिला दिन विशेष. आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये एक अशी व्यक्ती आली आहे जी खरं तर सगळ्यांच्याच परिचयाची आहे. कला म्हणजे फक्त छंद आणि त्यामध्ये करिअर होऊ शकत नाही असं एक समाजाने चौकट बांधलेली असते. ह्या चौकटी मोडत कलेला छंदामध्ये नव्हे तर इतिहासामध्ये रूपांतर करणाऱ्या सहयोगिता पाटील मॅडम. खरं तर त्यांचा या भरतनाट्यमचा प्रवास सुरू झाला आवड म्हणून, पण तो डायरेक्ट पोचला गिनीज बुकापर्यंत. हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. त्यांनी फक्त गिनीज बुकमध्ये भरतनाट्यमचं नोंद केली नाही तर महाराष्ट्राची लोककला असणारी लावणीचंही नोंद केली. तर हा त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मॅडम. नमस्कार. तारा न्यूजमध्ये मी तुमचं खरंच मनापासून स्वागत करते. डायरेक्ट आपण प्रश्नाकडेच वळूया. तुमचं बालपण कसं गेलं आणि नेमकी या नृत्याची आवड निर्माण कशी झाली? हां, बालपण खरं तर मी आणि मम्मी आम्ही दोघीच आहोत पहिल्यापासून. तर त्यामुळे मम्मीनं मला वाढवलं पूर्ण स्वतः एकटीनं जबाबदारी घेऊन. सिंगल पॅरेंट होती ती. आणि त्यामुळे बालपण माझं खूप साधेपणात गेलं. आणि मम्मीला खूप डान्स आवडायचा. आणि पण तेव्हा आमची ती परिस्थिती नव्हती की मला कुठे क्लासला घालू किंवा, कारण मम्मी स्वतः वर्किंग होती त्यामुळे त्या जबाबदाऱ्या ती सेटल होत होती. आणि त्यामुळे मला शिकायला उशीर झाला. मी 6वीत होते तेव्हा. पण त्याच्या आधी छोट्या छोट्या ठिकाणी मम्मी, तिला डान्सची आवड होती म्हणून मला पाठवत होती. आणि काही अभ्यास, शाळा आणि जे काही नवीन काही शिकायचे, कुठले वर्कशॉप्स वगैरे, असं करत माझं बालपण गेलं. अच्छा. भरतनाट्यम या क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर करायचं, खरं तर कुठलीही कला असू दे ती छंदापर्यंतच जोपासावी असं लोकांचं म्हणणं असतं. पण करिअर म्हणून निवडण्याचा निर्णय कधी घेतला? हां, खरं तर माझी मम्मी याला कारण आहे. कारण जेव्हा करिअरचा प्रश्न कधी येतो की आपण जेव्हा 10वीत जातो तेव्हा वाटा आपल्या बदलणार असतात, साईड कोणती घ्यायची वगैरे ह्या घरात चर्चा सुरू होतात. तर तोपर्यंत काय झालेलं, मी 6वीत असल्यापासून कथक, भरतनाट्यम आणि गाणं हे 3 मम्मीनं मला शिकवायला घातलं होतं. की तिला असं वाटायचं की तिनं कुठल्यावरती माझ्यावर जबरदस्ती करू नये की मला हे आवडते म्हणून तू कर. तर मला कळावं की मला काय आवडते म्हणून तिने 3 सुरू केलं एका वेळेला. आणि मग पुढे जाऊन मला कळलं की मी हळूहळू गाणं बंद केलं, मग कथक बंद केलं. मग मला कळलं मला भरतनाट्यम जास्त आवडतंय. मग त्यावर एक फोकस झाला, त्याच्यातलं माझं शिक्षण सुरू राहिलं. आणि मग 10वी आल्यानंतर मम्मीनं माझी ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेतली. त्यानंतर दुसरा पण अजून एक इंटेलिजन्स टेस्ट होती, ती पण एक करून घेतली. या 2 टेस्ट केल्यानंतर माझा IQ जो आहे तो खूप चांगला आला 8व्या स्टेजचा. आणि कल सगळा मात्र आर्ट्सकडे आला माझा. आणि मग मम्मीला पण डान्स आवडायचाच पहिल्यांदा. आणि मम्मीचं असं कधी काय नव्हतं की सायन्स किंवा कुठलीही एखादी फील्ड म्हणजे खूप बेस्ट आहे, दुसरी फील्ड कमी आहे, असं कधी नव्हतं तिचं. ती म्हणायची की जे पण आपण काम करू, ज्या पण क्षेत्रात करू, त्यात एकदम बेस्ट लेवलचं काम करायचं. मग ते अगदी चप्पल शिवण्याचं काम का असेना, पण ते चांगलं करायचं जर ते आवडतंय तर. ती या विचारांची होती. त्यामुळे मग 10वीत आल्यानंतर हे सगळं झाल्या टेस्ट वगैरे, मग आम्ही निर्णय घेतला की सरळ आर्ट्सला ॲडमिशन घ्यायचं. सायकॉलॉजी मला आवडत होतं आणि राजाराम कॉलेजला मला ॲडमिशन पाहिजे होतं. तर मग आमचं हे फिक्स होतं. त्यामुळं आम्ही सरळ 10वी नंतर हाच निर्णय घेतला की करिअर आपण डान्समध्येच करायचं आणि सायकॉलॉजीमधून ग्रॅज्युएशन करायचं. आणि मग झालं. नाही, अगदीच. म्हणजे आपण एखादी गोष्ट ठरवली की ती करायची, पण तरीही मला असं वाटतं की किती जरी आपण म्हटलं प्रगत असलो तरी स्त्री नावाची जी चौकट असते ती येतेच. तर असा कधी अनुभव आलाय का? मला सुरुवातीला कधीच नाही आला. म्हणजे लहानपण असेल, कॉलेज वयीन माझं आयुष्य असेल किंवा त्यानंतर असेल,
कॉलेज संपल्यानंतरची जी काही वर्ष असतात लग्न व्हायच्या आधीपर्यंतची, तर मला असं कधीच जाणवलं नाही. कारण मम्मीनं स्वतः कधी चौकटीच्या आतले विचार केले नाहीत. तिनं कायमच चौकट सोडून विचार केले. कारण तिचं शिक्षण 10वी झालं होतं, पण ती प्रचंड हुशार होती. ती खूप वाचन करायची. त्यामुळे मम्मीनं कधी चौकटीतला विचार नाही केला. त्यामुळे मला कधी तो करावा लागला नाही. अच्छा. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे अगदीच लहान वयात भरतनाट्यम सुरू केलं, पण तरी एका एज नंतरनं काही अडचणी आल्या होत्या का, किंवा काय नेमका प्रवास होता भरतनाट्यमचा? आणि तुम्ही 66 तास सलग नृत्य तुम्ही केला, तर त्याबद्दल मला ऐकायचं आहे. हां, तर अडचणी खरं तर आम्हाला पहिल्यापासून ज्या अडचणी जास्त जाणवल्या त्या आर्थिक अडचणी होत्या. कारण आमच्याकडं जज्बा म्हणतो ना तो खूप होता, माझ्याकडं पण मम्मीकडं पण मम्मी सिंगल पॅरेंट होती, त्यामुळं खूप अडचणीतनं मला शिकवत होती. आणि म्हणजे भरतनाट्यम शिकताना तर माझ्या पहिल्या गुरु अमृता जांभोलीकर टीचर इथल्याच आहेत कोल्हापूरच्या. तर त्यांची फी महिन्याची जी असते ती 200, 250, 300 अशी तेव्हा होती माझी पर्सनल क्लासची, आणि रेग्युलर क्लासची 150 होती. पण ती द्यायला पण आमच्याकडे तेव्हा हे नसायचं. मग मम्मी काय करायची, मग त्यांचे कपडे शिवून द्यायची. कारण मम्मी टेलरिंग करायची. त्यामुळे मम्मी काय करायची, त्यांचे कपडे शिवून द्यायची आणि मग फी हे करायचं. अगदी खरं सांगते, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. तेव्हा ना आम्ही राहायला उजगावला होतो आणि उजगावपासून राजारामपुरीपर्यंत यायला 1 रुपये लागायचा. तेव्हा रंकाळा वगैरे ती बस पण असायची 1 रुपयाची, आणि वडापनं जर गेलो तरी माझं हाफ तिकीट, त्यामुळे 1 रुपये व्हायचा. 1 रुपये पण आमच्याकडे ना वडापसाठी किंवा जाऊन परत यायला 2 रुपये लागायचे तेव्हा. पण ते पण आमच्याकडं क्लासच्या दिवशी कधी कधी नसायचे. मग मी जाताना आमचे ओनर होते ना माने काकू, त्यांची मुलगी तृप्ती, तिच्याकडनं घेऊन जायचे. येताना मला माझ्या टीचर द्यायच्या, अमृता टीचर. म्हणजे हे आम्ही बघितलंय. आणि तेव्हा एक गोल्डन रॅपर असलेलं एक चॉकलेट यायचं, ते मला खूप आवडायचं. मग मी तिथल्या दुकानात जाऊन ते बघत थांबायचे. म्हणजे हे खूप आम्ही यातनं गेलोय. मग त्याच अडचणी आमच्यासाठी सगळ्यात मोठ्या होत्या, आर्थिक अडचणी, म्हणजे सुरुवातीपासूनच. आणि मग नंतर आता देवकृपेनं सगळं छान आहे, पण तेव्हा आम्ही यातून खूप वाईट पद्धतीनं गेलोय. पण तरी पण काहीतरी मम्मीला वाटायचं नेहमी की आपण या क्षेत्रात जर करिअर करायचा विचार करतोय तर मग काहीतरी चांगलं केलं पाहिजे, वेगळं केलं पाहिजे. म्हणून मग आम्ही ते 66 तासाचा विचार केला आणि मग त्याची तयारी सुरू केली. 66 तासाचा जो तुम्ही नृत्याचा आविष्कार किंवा सादरीकरण केलं, ही कल्पना नेमकी का सुचली होती, किंवा काय त्याच्या मागचा नेमका हेतू होता? हां, ती कल्पना मम्मीला सुचली होती. काय झालेलं तेव्हा ना, शांतेचं कार्टा आहे हे एक नाटक खूप फेमस झालं होतं आणि त्यांनी ना सलग प्रयोग केले होते. अच्छा. किती आता आठवत नाही मला, पण त्यांनी सलग खूप प्रयोग केले होते. आणि ती बातमी मम्मीनं वाचली होती आणि ती वाचल्यानंतर मग मम्मीच्या मनात आलं की आपण असं काहीतरी करू शकतो का. मग एक दिवस मम्मीनं बसवलं मला समोर आणि विचारलं, सयू तू दिवसभर डान्स करशील काय ग, 11 तास वगैरे. मी म्हटलं हां मम्मी करते ना. म्हणजे मला काहीच वाटलं नाही त्याचं. म्हणजे 11 तासांचा किती असतात ते हा पण मी विचार तेव्हा केला नव्हता. मी तेव्हा 11वीत होते आणि म्हटलं हां मम्मी करते ना म्हटलं. आणि मग मम्मीनं त्यावर विचार सुरू केला. मी हो म्हटल्यानंतर मग तिनं असं चेक करायला मला म्हटली चल डान्स कर. मग बिल्डिंग मधल्या आमच्या सगळ्यांना घरी बोलवलं तिनं आणि म्हटली तुला जे जे येतंय ते सगळं आज कर. बर. मी म्हटलं ठीक आहे करते. आणि मी न थांबता 2.5 तास तेव्हा असंच मम्मीनं अचानक सांगितलेलं, पण तरी मी 2.5 तास नॉनस्टॉप केलं जेवढं. आणि मग संपलं जे काही शिकून झालेलं माझं. मग मम्मीला कळलं की मी करू शकते. ती एक तिने टेस्ट घेतली माझ्या स्टॅमिनाची असेल कदाचित, आणि मग तिनं फायनल केलं की आपण हे करायचं म्हणून. आणि मग त्याची तयारी सुरू केली. मग मला एक रुटीन, नाही त्याच्या आधी 13 तास केलं मी 66च्या आधी. ते मी तेव्हा 12वीत होते. मग हे सगळी टेस्ट झाल्यानंतर माझी 13 तास सलग आम्ही कार्यक्रम केला, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. मी भरतनाट्यम केलं होतं. तेव्हा मी 1 सेकंदही थांबले नव्हते. अच्छा. अशा पद्धतीनं ते एक केला, तो उपक्रम झाला. ते काय आम्ही कुठल्या रेकॉर्डसाठी वगैरे केलं नव्हतं. भरतनाट्यमचा माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, मला ते आवडतं म्हणून आम्ही तो कार्यक्रम केला होता. मग तो कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकारांनीच मला स्टेजवरती विचारलं की यामध्ये कुणी रेकॉर्ड केला आहे का अशा पद्धतीचं, आणि मग ते किती तासांचं आहे, आणि मग जर असेल तर तू करणार का, ते तोडणार का.
मी तेव्हा खूप उत्साहात होते, नुकतंच 13 तास करून थांबले होते आणि सगळ्या इंटरव्ह्यू चालू होता. मग मी म्हटलं हो करणार ना म्हटलं. आणि मग ते कुठेतरी मम्मीच्या डोक्यात होतं माझ्या, आणि मग तिने त्याच्यावर रिसर्च सुरू केला. आणि मग मी मग 2008 मध्ये, आता ही घटना घडली होती 2004 मध्ये, त्यानंतर मम्मीने त्याच्यावर काम चालू केलं आणि मग 2008 मध्ये मी 66 तास भरतनाट्यम केलं. म्हणजे त्याची ही बॅक स्टोरी आहे. आणि मग 66 तासाच्या वेळेला आधी 1-1.5 वर्ष माझी तयारी सुरू होती. मम्मीने मला एक शेड्यूल दिलेलं होतं, तेव्हा मी मम्मीचं सगळं ऐकत होते. तर तेव्हा सगळं शेड्यूल तिनं घालून दिलेलं मला, पहाटेपासून रात्रीपर्यंत मी काय करायचंय, मग मी ते फॉलो करत होते. ओके. मग 66 तासामध्ये जे तुम्ही सादरीकरण नॉनस्टॉप करत होता, त्यावेळी फिजिकली म्हणा किंवा मेंटली काय नेहमी अडथळे आले होते नेमके? हां, सुरुवातीला काही आले नव्हते. तिसरी रात्र जेव्हा आली ना, 4 तारखेपासून 7 तारखेपर्यंत मी डान्स केला होता. तर मग पहिली रात्र सहज गेली, कारण संध्याकाळी सुरुवात केलेली आम्ही. मग दिवस गेला, चांगला गेला, मला काही दुखलं वगैरे नाही, काही नाही झालं. नंतर दुसरी रात्र गेली. मग तिसऱ्या रात्रीला काय झालं, मला ना PG काका, डॉक्टर PG कुलकर्णी म्हणून आपले एक कोल्हापूरचे डॉक्टर आहेत, काकांनी माझी सगळी जबाबदारी घेतलेली हेल्थची, आणि काकूंनी. तर त्यांनी डाएट ठरवून दिलेला होता मला, आणि त्या डाएटमध्ये गोडाचं प्रमाण जास्त होतं, कारण एका तासाला जेवढ्या कॅलरीज माझ्या बर्न व्हायच्या तेवढ्या परत मला गेन करायच्या होत्या, कारण सलग करायचं होतं. म्हणून मग मला काकांनी जो डाएट दिलेला तो मी घेत होते, आणि तो गोड होता. त्यामुळे झालं काय, पहिले 2 दिवस काही नाही झालं, पण नंतर झोप यायला लागली मला तिसऱ्या रात्री. अच्छा. तेच खरं चॅलेंज होतं 66 तासामधलं, कारण मला स्वतःला काही दुखतच नव्हतं. मग मला खूप झोप आल्यासारखं व्हायचं. मम्मी बाजूला आली की, म्हणजे एक रचना संपली की दुसरी रचना सुरू होते, एंट्री एक्झिट असते भरतनाट्यममध्ये. मग तसं मी साईडला गेले की मम्मी म्हणायची, सयू तुला काही त्रास होतोय का, सांग, असं दरवेळेला विचारायचे मम्मी. मग मी तेव्हा म्हटलं मम्मी मला खूप झोप यायला लागली आहे. मग म्हटली थांबूया का. मम्मीने हे मला 2-3 वेळेला 66 तासाच्या वेळेला विचारलं होतं की थांबायचंय का, तुला त्रास नक्की नाही आहे ना, होत असेल तर सांग वगैरे. मी म्हटलं नाही मम्मी, मला करायचंय, फक्त माझी झोप घालवा. मी एवढंच सांगत होते. डॉक्टर काकांना पण मी हेच म्हटलं, मला करायचंय पण माझी झोप घालवा. पण आम्ही काही एक्स्ट्रा गोष्टी केल्या नव्हत्या, म्हणजे जसं की काही इंजेक्शन किंवा काय असं काही नाही, नॅचरल वेनच आम्ही गेलो होतो. त्यामुळं त्यामुळं काय झालं, ती झोप घालवण्यासाठी काय उपायच नव्हता. मग सहन करणं हीच एक गोष्ट होती. मग मम्मीनं तरी त्यातल्या त्यात एक अशी हे शक्कल शोधली की तिनं शाळेत फोन केला माझ्या, मी ताराराणीची विद्यार्थिनी आहे, तर शाळेत फोन केला आणि शनिवार होता, ज्या दिवशी झोप आली होती ना त्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवार होता, सकाळची शाळा होती. मम्मीनं काय विचार केला, मुलींना बोलूया शाळेतल्या. मग मम्मीनं फोनाफोनी केली सगळी. मग सकाळी शाळेनं पण मुली पाठवल्या कार्यक्रम बघायला, म्हणजे ऑडियन्स भरलेला दिसला की थोडी एनर्जी येते असं तिला वाटलं, आणि ते झालं पण तसं. त्यानंतर त्या रात्री माझे फ्रेंड्स होते ते ना अक्षरशः त्यांचे ना टाळ्या वाजवून, म्हणजे आमचा जो फ्रेंड्सचा ग्रुप होता, रिदम नाव होतं आमच्या ग्रुपचं, तर काय झालं त्या रात्री त्यांचे टाळ्या वाजवून हात सुजले होते, अक्षरशः सुजले होते. तरी ते प्रयत्न करत होते, वाजवत होते, पण आवाज माझ्यापर्यंत येत नव्हता कारण मी झोपेत होते, पण डान्स करत होते मी. आणि मग त्यांनी शेवटी मम्मीने त्यांना ताटं आणि हे दिली, ते वाजवून त्यांनी मला रात्री जागं ठेवलंय. म्हणजे त्यांचा पण हा खूप मोठा वाटा आहे मला जागं ठेवण्यासाठी. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या कॉलेजमधून पण मला सपोर्ट मिळाला, त्यांनी पण खूप जणांना पाठवलं, शाळेतनं पाठवलं, असं करून मग हॉल भरला सगळा. आणि मग मला छान वाटायला लागलं, आणि मग मी त्या झोपेतनं बाहेर आले. आणि मग नंतर आम्ही चेक केलं की व्हिडिओ रेकॉर्डिंगला मला वाटलं आता हा डान्स खराब झाला असणार आहे, जो काय 3-4 तासांचा असणार आहे त्यावेळेचा. आणि मला वाटलं आता अंगशुद्धी गेली असणार माझी, कारण भरतनाट्यमध्ये ती खूप महत्वाची आहे. म्हटलं गेली असणार, आता काही नाही, आता काय खराब झाला असणार त्यावेळेचा डान्स. आणि आम्ही नंतर चेक केलं व्हिडिओ फुटेज, आम्हाला स्वतःला कळलं नाही की कुठं नेमकी मला झोप आलेली डान्स बघताना. आम्ही मग परत टायमिंग बघून बघितलं, कारण टायमिंग माहिती होतं ना मला कधी झोप आलेली, ते नाहीच कळलं. म्हणजे बॉडी अशी काही त्या 1.5 वर्षाच्या ट्रेनिंग नंतर ट्रेन झाली होती की झोपेत सुद्धा ती तिचं काम करत होती.
म्हणजे हे एक नवीन आम्हाला त्यातनं शिकायला मिळालं. मसल मेमरी तयार झाली होती. अच्छा. आणि याला मसल मेमरी म्हणतात. हे नंतर कळलं आम्हाला की बॉडीला त्याची सवय इतकी झाली होती की काय फरकच पडला नाही, की मनाला डोळ्याला झोप येते, काय फरक पडला नाही, बॉडीनं तिचं काम केलं. तर म्हणजे ही एक सगळ्यात मोठी अडचण होती तेव्हा. अच्छा. आणि आर्थिक अडचणी थोड्या होत्या, पण मग काही जणांनी खूप छान सपोर्ट केला होता तेव्हा आम्हाला, त्यामुळं मग ते मॅनेज झालं. अगदीच. म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना अडचणी येतात, पण पार पण होतात. होय होतात. मला एक सांगा की आता हा 66 तासांचा तुम्ही नृत्य आविष्कार वगैरे केला, गिनीज बुकाकडे वाटचाल कशी सुरू झाली तुमची मग? हां, जेव्हा मी 66 तास केलं होतं ना, तर तेव्हा पण आम्ही गिनीजच्या गाईडलाईन्सनुसारच केलं होतं. पण झालं काय, व्हिडिओग्राफरकडनं एक तांत्रिक चूक झाली आणि त्याच्यामुळं आम्ही ती पुढं पाठवू नाही शकलो. मग ते गिनीज रेकॉर्ड हुकलं आमचं. अच्छा. पण आमचा मुख्य हेतू हाच होता 66 तासाच्या वेळेला, की भरतनाट्यम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. कारण त्याआधी सगळेच जण क्लासिकल डान्सला कथक म्हणायचे. ओके. हा, कारण लोकांना कथक जास्त बघून माहिती आहे ना आपल्या इथे. कथक पण खूप सुंदर स्टाईल आहे, मी स्वतः ती शिकलेली आहे थोडी वर्ष. पण जसं आता तुमचं नाव वेगळं आहे, माझं नाव वेगळं आहे, है ना, तर वेगळ्या वेगळ्या नावांनीच आपल्याला बोलवायला पाहिजे. तुम्ही वेगळे आहात, मी वेगळी आहे. पण व्हायचं काय, तसंच कथक भरतनाट्यमचं लोकांना वाटायचं की हे सगळं कथकच आहे. मग मला असं वाटायचं की नाही, भरतनाट्यम ही वेगळी आहे, त्याचं नाव वेगळं आहे, तर लोकांना तो दोन्ही मधला फरक कळायला पाहिजे, असं मला नेहमी वाटायचं. म्हणून मग आम्ही असा विचार केला की जोपर्यंत स्वतः आपण करतोय तेव्हा आपल्याला बेनिफिट्स माहिती असतात. मग दुसऱ्यांना ते सांगितल्याशिवाय ते त्यांना कळत नाही. म्हणून मग 66 तासाच्या वेळेला आम्ही हा विचार केला होता की सगळ्यांना माहिती पडू देत. ओके. आणि मग तेव्हा गिनीज रेकॉर्ड हुकलं, पण आम्ही काय ते सोडून दिलं. आम्हाला त्याचं काही इतकं वाईट नाही वाटलं. पण मग नंतर विचार केला की आता स्वतः करून झालंय, आता आपण करायला लावू दुसऱ्यांना. म्हणजे मग मला जे फायदे झाले ते त्यांना होतील, त्यांना कळेल की भरतनाट्यम करणं किती फायदेशीर आहे. अगदीच. आणि मग हे कळावं म्हणून मग आम्ही गिनीजचा घाट घातला सगळ्या पुढचा. अच्छा. आणि मग नृत्य संस्कार हे नाव दिलं, कारण नृत्यातून खूप चांगले संस्कार होतात. आणि हे खूप कमी लोक, आता तरी हे जग चांगलं आहे, सोशल मीडियावर इतकं लोक बघत असतात, त्यामुळं वाईट सोबत चांगल्या गोष्टी पण दिसत असतात. त्यामुळे कळतं, निदान अवेअरनेस वाढलाय क्लासिकल फील्ड बद्दलचा. पण तेव्हा असं नव्हतं ना, त्यावेळेला थोडंसं वेगळं होतं आतापेक्षा. एकदम वाईट नव्हतं, पण वेगळं होतं आणि अजून गरज होती, लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज होती. मग ते करण्यासाठी कसं असतं माहितीये, आपण साधेपणानं नुसतं क्लास घेत राहिल्यानंतर कमी जणांपर्यंत पोहोचतो. पण समजा गिनीज सारखं काहीतरी गाजर असेल, तर मी गाजर म्हणेन याला, की काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचं एखादं गाजर असेल तर लोक बघणार ना, त्यांचं अटेन्शन येणार. आणि त्या निमित्तानं होणार काय, त्यांच्यापर्यंत भरतनाट्यम पोहोचणार, एवढाच हेतू होता आमचा त्याच्या मागे. आणि मग म्हणून आम्ही गिनीजचा घाट घातला. आणि मग ते हुकलेलं गिनीज आमचं नंतर झालं. अच्छा. मला असं समजलं होतं की तुम्ही करण्याच्या आधी गिनीज बुक मध्ये भरतनाट्यम हा क्रायटेरियाच नव्हता. तर त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल ऐकायला आवडेल. खूप छान गोष्ट आहे ऍक्च्युली, की जेव्हा आम्ही 2015 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं पहिलं, तर तेव्हा काय झालं, त्यांच्याशी बोलताना संपर्कात असताना असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये डान्स ही एकच कॅटेगरी आहे गिनीजमध्ये. मग मम्मीनं त्यांना समजावून सांगितलं मेल थ्रू की भरतनाट्यम म्हणजे एक इंडियन क्लासिकल डान्सच्या अंडर येतं आणि ते किती वेगळं आहे बाकीच्या डान्सपेक्षा. अच्छा. आणि ते कुठल्या कुठल्या अँगलनी ते सगळं मम्मीनं छान एक्सप्लेन करून त्यांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर विचार केला आणि त्यांनी भरतनाट्यमसाठी वेगळी कॅटेगरी निर्माण केली. मग आपण सेटर आहोत त्याच्यामध्ये, म्हणजे भरतनाट्यम हे सेट केलं, भरतनाट्यमचं रेकॉर्ड सेट केला आपण गिनीजमध्ये त्या वर्षी 2015ला. आणि आता त्यानंतर खूप सारे रेकॉर्ड्स होत आहेत आणि त्यांना त्याचा फायदा होतो हे बघून खूप छान वाटतंय. कारण आम्ही जे केलं ते 2015 मध्ये केलं, तोपर्यंत कोणी अजून केलं नव्हतं. त्यानंतर बरेच झाले, तुम्ही पण पाहिले असतील, बरेच झाले त्यानंतर. पण मग ते गिनीजच्या अंडर त्या कॅटेगरीमध्ये भरतनाट्यमच्या ऍड झालं. मग आम्हाला छान वाटलं की चला आपण कुठेतरी एखाद्या चांगल्या गोष्टीला सुरुवात करायला एक कारण ठरलो.
अगदी गिनीश बद्दल तर मला ऐकायला छानच वाटतंय, पण मला आता एव्हरेस्ट सारख्या म्हणजे एखाद्या माउंट वरती चढून तुम्ही जे रेकॉर्ड वगैरे केले, मला तोही प्रवास ऐकायचा आहे तुमच्याकडून. हां, तर काय झालं होतं, मी ना म्हणजे माझ्या मम्मीची इच्छा होती आणि त्याच्या आधी आमची एक चर्चा झाली होती कोल्हापूरमध्ये मी राहायला असताना, की माझे मामा, मम्मी, मी आम्ही असं बसलो होतो हॉलमध्ये. गिनीज रेकॉर्ड झालेले, दोन्ही झालेले होते तेव्हा, लावणीचं पण झालं होतं. आणि त्यानंतर मग मामा म्हटले, सयू आता तू ना एव्हरेस्टवर जाऊन डान्स कर. मग मी हसण्यावरी घेतलं. मी म्हटलं मामा काय पण, म्हटलं बरं, म्हटलं मामा मी करते, पण म्हटलं मी खालून चढत नाही जाणार, मी हेलिकॉप्टर मधनं खाली उतरणार, तिथं डान्स करणार, परत मी त्याच्यात बसून परत येणार. आणि आम्ही हसलो खूप आणि तो विषय तिथंच संपला होता आमच्यासाठी. पण ते कुठेतरी मम्मीच्या डोक्यात होतं की आपण हे करू शकतोय म्हणून. तिची इच्छा होती, पण आम्ही त्याच्यावर काही काम नाही करू शकलो, कारण आम्ही तेव्हा इतक्या साऱ्या अडचणींमध्ये गुंतलेलो होतो की आम्हाला त्यातून बाहेर कसं पडायचं हे कळत नव्हतं. त्यामुळे तो विचार आम्ही पुढे केलाच नाही. मग आता थोडं सेटल झाल्यानंतर आणि मम्मी गेल्यानंतर तिच्या ज्या विश राहिल्या होत्या त्या करण्यासाठी माझा विचार नेहमी असतो. तर मग तेव्हा मनात आलं की अरे ते स्वप्न आपण आत्ता पूर्ण करू शकतो. आणि म्हणून मग मी विनोद कांबोज सर आहेत आपले कोल्हापूरचे, त्यांना एव्हरेस्ट बेस कॅम्पचं विचारलं होतं की कधी आहे नवीन हे. मग सर म्हटले यावर्षी नाही आहे, पण यावर्षी अन्नपूर्णा बेस कॅम्प आहे. मी म्हटलं चालेल, म्हटलं. ते म्हटले हा पण ट्रेक चांगला आहे, करणार असलीस तर कर. मी म्हटलं ठीक आहे. तेव्हा त्यांना डान्सचं अजून मी सांगितलं नव्हतं, ट्रेकसाठी विचारलं होतं. मग म्हटलं ठीक आहे अन्नपूर्णाचा तर करून येऊ आपण. काय माहिती मी का हो म्हटलं त्यावेळेला, कदाचित ती वेळ होती माझी. कधी कधी आपल्याला कळत नाही, आपण एखादी गोष्ट करून जातो, नंतर कळतं की ती का घडली. तर मग तसं मी ते अन्नपूर्णा हा जगातला 10 नंबरचा माउंटन आहे, म्हणजे हायेस्ट माउंटन आहे. तर त्याच्या बेस कॅम्प पर्यंत आम्ही ट्रेक करत गेलो होतो आणि मग तिथं जाऊन मी डान्स केला होता. आणि आमचे टीम मेंबर्स खूप चांगले होते, खूप मोटिवेट करणारे होते, त्यामुळे ते खूप छान अनुभव होता माझा तो अन्नपूर्णा बेस कॅम्पचा. मग तिथं गेल्यानंतर असं झालं की आता एव्हरेस्ट करायचं. आणि मग एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या वेळेला मी माझ्या मुलींना पण विचारलं, म्हणजे माझ्या सिनियर स्टुडंट्सना विचारलं की आता मी तर जाणारच आहे, पण तुम्ही पण येताय का बघा, आपण ग्रुपने पण परफॉर्म करू. अच्छा. आणि मग ते आम्ही नंतर मग 3 जणी रेडी झाल्या, मग आम्ही 4घींनी तिथे परफॉर्म केलं वगैरे. आणि मग ते एव्हरेस्ट बेस कॅम्पवरती आम्ही भरतनाट्यम केलं. अच्छा. म्हणजे आता समजा म्हणजे तुम्ही जसं म्हणता की 10 नंबरचा किंवा सगळ्यात उंच ठिकाणी जेव्हा काम करतो तेव्हा ऑक्सिजनचा प्रॉब्लेम येतो, तर त्यावेळी तुम्हाला काय काय अडचणी आल्या होत्या? आम्हाला ॲक्च्युली अडचणी थंडीची खूप आली, म्हणजे खूप जास्त थंडी असते, म्हणजे तुम्ही कल्पना नाही करू शकणार. अन्नपूर्णाच्या वेळेला सेमच झालं होतं, पण एव्हरेस्ट बेसच्या वेळेला झालं काय, अजून जास्त टफ होतं. अन्नपूर्णा बेस कॅम्प पण टफ होता, तेव्हा पायऱ्यांचा खूप आम्हाला स्ट्रगल झाला, म्हणजे पायऱ्या चढणं उतरणं खूप जास्त होतं. आणि मला स्वतःला चालायची इतकी सवय नव्हती, त्यामुळं झालं काय, माझ्या गुडघ्याच्या मागच्या बाजूला ना खाली उतरताना दुखायचं. चढताना मला काहीच वाटायचं नाही, पण खाली उतरताना दुखायचं इतकं की मला चालता यायचं नाही, इतकं दुखायचं खाली. असं स्लोप आला तर, किंवा उतरताना पायऱ्या असं. तर मला तो चॅलेंज खूप मोठा होता माझ्यासाठी अन्नपूर्णा बेस कॅम्पच्या वेळेला. पण झाला, पार झालं सगळं, असं रडत खडत का असे ना, पण झाला पूर्ण आणि आनंदात झाला. आणि मग नंतर जेव्हा एव्हरेस्ट बेस कॅम्पचं मनात आलं तेव्हा म्हटलं आता ती अडचण पुन्हा करायची नाही आपल्याला, म्हणून मी वर्षभर एका क्लासला चालत जात होते. अच्छा. का तर मला चालण्याची सवय नाहीये, म्हणून असं झालं असं सरांनी सांगितलेलं. मग म्हटलं वर्षभर आपण चालू. मग मी वर्षभर चालत होते एका क्लाससाठी, त्यामुळे मला त्याची सवय झाली, त्यामुळे मला यावेळेला त्याची अडचण नाही आली. अच्छा. पण दुसऱ्या अडचणी आल्या. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्नोफॉल झाला होता. आम्ही डेंगूचेला पोचल्यानंतर स्नोफॉल झाल्यामुळं काय झालं, सगळीकडे बर्फ आणि थंडी खूप वाढली. त्यानंतर रोड सगळे स्लिपरी झाले, कारण बर्फावर चालायचं होतं ना. आणि हे फक्त मला नाही, आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांनाच हे फेस करावं लागलं, कारण आम्ही एकत्रच जात होतो. त्यानंतर हळूहळू वर जाईल तसं धाप लवकर लागायची. म्हणजे कसं, आता छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसं की शूलेस बांधणं, काय नॉर्मल वाटतं आपल्याला इथं ते, हे ना, किंवा बटन लावणं नॉर्मल वाटतं आपल्याला, त्याच्यात काही कष्ट घ्यावे लागत नाहीत खूप, पण तिथं घ्यायला लागायचे. म्हणजे तिथं आम्ही खूप थकून जायचो. शूलेस बांधल्यानंतर असं करून आम्ही बसायचो पुढचं काम करेपर्यंत.
म्हणजे एवढं की किंवा बटन लावलं आता वॉशरूमला वगैरे जाऊन आल्यानंतर, मग तेव्हा पण म्हणजे असे खूप चॅलेंजेस होते तिकडे. त्यानंतर जसं जसं वर जाऊ आम्ही ते तसं तसं ऑक्सिजन लेवल पण कमी होते, त्यामुळेच हे जास्त झालं. आणि मग पण त्याचीच तयारी हळूहळू एक 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 टप्प्यावर थांबत त्यांनी करून घेतली होती आमची, पण तरी होतच हे. मग थंडी पण खूप असते, त्यामुळे डान्स करताना आम्ही तर शूज म्हणजे इतर वेळेला शूज काढायचे पण नसतात ट्रेकमध्ये, कारण खूप जास्त थंडी वाजते शूज काढल्यानंतर. पण तिथं गेल्यानंतर आम्ही काही शूज घालून करणार नव्हतो. आम्हाला खूप जणांनी सांगितलं काळजीपोटी आमच्या की शूज नका काढू म्हणून, ते सहन नाही होणार, कारण डायरेक्ट पाय ओपन होणार ना. मग पण म्हटलं नाही, भरतनाट्यम करायचं आहे तर म्हटलं शूज घालून नाही करू शकत आम्ही, आणि घुंगरू घालणार आहे तर शूज नाही घालू शकत, कारण ते भरतनाट्यमच्या दृष्टीनं चांगलं नाही आहे होणार. मग आम्ही शेवटी ठरवलं, शूज काढले आणि मग डान्स वगैरे केला. हे खूप थोडक्यात सांगते मी पण मग खूप गोष्टी आल्या होत्या. मग डान्स केला, पण डान्स करताना ना ते खरंच ती देवाची इच्छा असते. मला असं वाटतं आपण जे पण काय करतो ना हे त्याच्या इच्छेनं होत असतं. त्यामुळे त्या वेळेला आम्हाला काहीच त्रास नाही झाला डान्स करताना, आम्हाला चौघींना पण. कारण त्याच्या आधी कुणाला वॉमिटिंग सारखं झालं होतं, कोणाचं पोट दुखत होतं, कोणाचं डोकं दुखत होतं, असं झालं होतं आम्हाला. पण त्या घटकेला आम्हाला काहीच त्रास नाही झाला. आणि आम्ही कितीतरी वेळ विदाऊट शूज होतो. त्यानंतर आम्ही हँड ग्लोव्ज काढलेले होते, कारण आम्हाला मुद्रा नीट दिसल्या पाहिजे आमच्या. फक्त थर्मल होतं आमच्या अंगावर आणि ड्रेस होता भरतनाट्यमचा. अच्छा. आणि मग त्या पण झालं, ती देवाचीच इच्छा होती, त्यानंच दिली ती ताकद आणि त्यानंच करून घेतलंय आमच्याकडनं. त्यामुळे तेव्हा काही नाही झाला त्रास. त्याच्यानंतर मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. संयोगिता पाटील म्हणजे भरतनाट्यम असं एक इक्वेशन तयार झालंय, पण तुम्ही लावणीमध्ये सुद्धा गिनीज बुक मध्ये नोंद केली. तर नेमका हे कसं काय घडलं, म्हणजे याचाही प्रवास मला ऐकायचा आहे. हा, लावणीचं कसं झालं, आम्ही जेव्हा गिनीज रेकॉर्ड करत होतो ना भरतनाट्यमचं 2015चं, तर त्यावेळेला आम्ही स्पॉन्सरशिपसाठी कोल्हापुरात खूप जणांना भेटलो होतो. मग तेव्हा भेटल्यानंतर काही जण असं म्हणाले होते की भरतनाट्यम तर तमिळनाडूची नृत्यशैली आहे, दुसऱ्या राज्याची नृत्यशैली आहे, तिच्यासाठी तुम्ही एवढं का करायला लागलाय आणि मग आम्ही का स्पॉन्सरशिप देऊ तिकडच्या कलेसाठी. मुळात मला असं वाटतं की कलेला कुठलंही बंधन नाहीये. तिचा उगम जरी तिथं झाला असला तरी ती कला पूर्ण भारताची आहे, पूर्ण जगाची आहे. जगात कुठेही ती कला जोपासणारे खूप जण आहेत. बरोबर. कलेला ना कुठल्या जातीचं बंधन आहे, ना धर्माचं बंधन आहे, ना कुठल्या राज्याच्या सीमेचं बंधन आहे, कशाचंच बंधन नाही आहे. पण त्यांनी तसं म्हटले. आम्हाला त्यावेळेला खूप वाईट वाटलं, पण आमच्या डोक्यात समोर कार्यक्रम होता, त्यामुळे आम्ही त्याच्यावर फोकस केलं. तो कार्यक्रम झाल्यानंतर असं वाटलं की त्यांनी असं म्हटलं होतं, त्याच्यात आम्ही पॉझिटिव्ह पॉइंट शोधला आणि म्हटलं काय हरकत आहे, जर आपण भरतनाट्यममध्ये असं रेकॉर्ड करतोय तर महाराष्ट्राच्या सुद्धा इतक्या सुंदर नृत्यकला आणि बाकीच्या लोककला आहेत, तर आपण त्याच्यासाठी पण काहीतरी का करू नये, असं आम्ही म्हणजे पॉझिटिव्हली अँगलनं विचार केला. आणि मग असं झालं की मग महाराष्ट्राची लोककला कुठली आहे की जी म्हणजे महाराष्ट्राची लोककला लावणी आहे, हिला राणी म्हणतो आपण, मग का नाही लावणीच करायची, असा एक विचार आला मनात. आणि मग त्याबद्दल आम्ही हेमसुवर्णा मिरजकर टीचर आणि मंगला विधाते टीचर यांच्याशी बोललो, मम्मी आणि मी, आणि मग ठरलं की आपण यात काहीतरी करू शकतो म्हणून. आणि मग त्याची सुरुवात झाली, त्याच्या तयारीची सुरुवात झाली. मला एक असाच प्रश्न विचारायचा वाटतो की खरं तर सध्याची लावणी वगैरे बघितली तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय, आणि म्हणजे तशी गोष्ट तुम्ही गिनीज बुकमध्ये नोंद करताय. मला असं वाटतं की लावणी ही सुद्धा गिनीज बुकमध्ये नोंद करणारी पहिल्याच व्यक्ती असाल. तर लावणीकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका काय आहे तुमचा? सुरुवातीला म्हणजे शाळा लेवलवरती किंवा शाळेच्या नंतर थोडी वर्ष माझा दृष्टिकोन असा काही खूप चांगला नव्हता, खरं सांगायचं तर. पूर्वी ते माझं चुकलं, पण तो म्हणजे मला तेव्हा व्यवस्थित गायडन्स मिळाला नव्हता की, त्यामुळे माझं मत जे मला समोर दिसतंय तसंच झालं, जसं आता सुद्धा लोकांचं होतंय खूप जणांचं, की समोर जे दिसतंय तेच बघतो आपण आणि आपलं तसं मत बनतं. मग तसंच माझं झालं होतं लावणीच्या बाबतीत पण नंतर मग माझ्या आयुष्यात टीचर आल्या, हेमसुवर्णा मिरजकर मॅडम.
त्यांनी माझा दृष्टिकोनच चेंज केला पूर्ण अच्छा. बघण्याचा. हम्म. त्यांनी खरी लावणी काय आहे हे सांगितलं ओके. आणि मी त्यांच्या पाहिलेत, त्यामुळे मला त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला आणि मला खूप छान वाटतं की टीचर आल्या याचे म्हणजे हे एक ब्लेसिंग होतं की खूप साऱ्या गोष्टी त्यामुळे आम्हाला शिकायला मिळाल्या. अच्छा. तर मग त्यातली ही एक होती की लावणीबद्दलचा दृष्टिकोन माझा खूप चांगला झाला, आदर खूप निर्माण झाला मला लावणीबद्दल. आणि मग तो बरीच काळ तसाच होता, म्हणजे काही त्याच्यात चेंज नाही झालं नंतर. आणि मग जेव्हा लावणीचा कार्यक्रम करायची वेळ आली तेव्हा मग आम्ही याच दृष्टीतनं ते सुरू केलं की आत्ता जी लावणी आपण पाहतोय ते वेगळ्या पद्धतीची आहे आणि वाईट वाटतं ते बघताना की खरं रूप लावणीचं हे नाही आहे. म्हणून मग आम्ही काय केलं, लावणीचा जो कार्यक्रम ठरवला त्याच्यामध्ये त्याला लावणी मानवंदना असं नाव दिलं. आणि कारण त्या क्षेत्रामध्ये खूप सारे असे कलाकार आहेत की ज्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य समर्पित केलं त्या कलेसाठी. मग आणि तरी सुद्धा जर समाजात त्यांना मान मिळत नसेल, किती दुर्दैवी आहे हे, म्हणजे एक कलाकार म्हणून किती दुर्दैवी आहे. एक्झॅक्टली. म्हणून मग त्यांना मानवंदना देण्यासाठी आम्ही असं नाव दिलं आणि मग त्यांच्यातल्या काही कलाकारांना बोलवून मग सन्मानित पण केलं. पण उलट मी याच्यासाठी भाग्यवान समजते की हे कार्य करायला देवानं आम्हाला निवडलं. कारण हे मला वाटतं की एक हे वेगळं आणि मोठं कार्य आहे, म्हणजे ज्याच्यामुळं आम्हाला भाग्य मिळालं की एवढ्या चांगल्या कलाकारांना सन्मानित करता यावं. तर मग अशा पद्धतीनं ते लावणीचं पुढे गेलं आणि 2016 मध्ये त्याची गिनीजमध्ये नोंद झाली आणि ते सुद्धा पहिलं आहे. सेटर आहोत आपण. अच्छा. आता अलीकडेच एक लावणीमध्ये रेकॉर्ड झालं, त्यांनी सुद्धा आता गिनीजमध्ये नोंद केली आहे त्याची. छान वाटलं बघून मला. अगदीच. यशानंतर ना प्रत्येकाला म्हणजे यश दिसतं, प्रत्येक जण कौतुक करतं, पण असा कधी क्षण आला होता की बाबा नाही थकलोय आता मी असं, आणि त्या काळातून बाहेर कधी पडला, कसा पडला? ॲक्च्युली हे पहिलं गिनीज रेकॉर्ड केलेलं ना तेव्हा एकदा झालं होतं. आम्ही खरंच खूप थकलो होतो, म्हणजे आर्थिक अडचणींना सामोरे जाऊन. कारण गिनीज रेकॉर्ड करायचं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे, त्याला खूप खर्च असतो, खूप जास्त खर्च असतो. आता आम्ही स्पष्टच सांगायचं तर पहिल्या गिनीज रेकॉर्डच्या वेळेला आमचा सगळा खर्च कमी करून मिनिमम करून सुद्धा 1,15,00,000 खर्च केला आहे आम्ही त्या इव्हेंटला. आणि झालं काय, असे जे कार्यक्रम असतात हे आम्ही स्वतःसाठी खरंच नव्हतो करत, काहीतरी समाजात चांगला बदल व्हावा म्हणून करत होतो. मग आम्हाला अशी अपेक्षा होती सुरुवातीला, ॲक्च्युली कॉन्फिडन्स होता आम्हाला की विश्वास होता आम्हाला की आम्हाला मदत मिळेल. पण दुर्दैवाने ती नाही मिळाली, कारण विश्वासच नव्हता आमच्यावरती की आम्ही करू म्हणून. 66 तासाच्या वेळेला पण हेच झालं होतं की विश्वास नव्हता कोणाचा की मी करू शकेन म्हणून. एकतर मी दिसायला पण अतिशय अशी होते, एकदम बारीक छोटीशी, त्यामुळं ही काय करणार असं एक दृष्टी होती. पण ती एकटीची गोष्ट होती. इथं झालं काय, 2100 जणांचा सहभाग, 2500 सुरुवातीला, एवढ्या लोकांचा सहभाग होता, त्यामुळे तो खर्च तेवढ्याच पटीनं वाढणार होता हे कुणाला लक्षातच नाही आलं. म्हणजे एखादी जर 10 रुपयाची बॉटल जरी घ्यायची झाली आणि ती पार्टिसिपेंटला द्यायची झाली, ती गुणिले 2100 होणार होती, किंवा जेवढे पण येणार होते तेवढी होणार होती. मग हा खर्च 10चा किती झाला, साध्या पाण्याच्या बॉटलचा. मग हे उदाहरण दिलं मी फक्त. अशा खूप गोष्टी होत्या की ज्या तेवढ्या मल्टिप्लाय होणार होत्या, पण हे गणित कुणालाच लक्षात नाही आलं. त्यांना फक्त एवढंच वाटत होतं की एवढा कसा खर्च आहे, काय काही पण आम्ही पैसे घेऊन पळून जाणार आहे अशी अफवा पसरली होती. खरंच पसरली होती, आम्ही पैसे घेऊन पळून जाणार आहे मायलेकी अशी अफवा पसरली होती. त्याच्यानंतर आम्ही हा कार्यक्रम करणारच नाही आहे, आम्ही नुसतंच बोलतोय, ही अफवा पसरली होती. म्हणजे खूप अफवा पसरल्या त्यावेळेला आणि त्याचा फटका बसला आम्हाला निगेटिव्ह वेनं. आणि म्हणून आम्हाला स्पॉन्सरशिपच्या वेळेला पण खूप अडचणी आल्या, कारण जिथं अफवा आहेत तिथं लोक लगेच इन्व्हेस्ट नाही करत ना. कोल्हापुरात तेवढं कॅलिबर होतं की तो कार्यक्रम एका खूप वरच्या लेवलला होऊ शकला असता, पण विश्वासाचा प्रॉब्लेम आला. पण आम्हाला माहित होतं आम्ही किती प्रामाणिकपणे काम करतोय, त्यामुळं आम्ही म्हटलं ठीक आहे, जसं जमेल तसं करू, पण करायचं. आम्ही हार नाही मांडली. म्हणजे आम्ही डाऊन झालो होतो, खूप स्ट्रेसमध्ये होतो आम्ही ते 2-3 वर्ष, पण काही लोक आम्हाला सपोर्ट करणारे पण होते की ज्यांनी नेहमीच आम्हाला
सपोर्ट केला ह्या ना त्या निमित्तानं. सगळेच जण आर्थिक दृष्टीनेच सपोर्ट करतील किंवा करायला पाहिजे असं काही नाही आहे. आता आकाशदादानं रगेडियन थ्रू सपोर्ट केला, त्याची लोक देऊन, किंवा भारती विद्यापीठनं त्यांचे व्हॉलेंटियर्स देऊन केला. म्हणजे असं खूप जणांचा थोडा थोडा वाटा होता. काही आपल्या इथल्या जे राजकारणात आहेत त्यांनी 1-1 लाख रुपये असे देऊन सपोर्ट केला. म्हणजे छोटी फार मदत का असे ना पण त्यांनी केली. आणि त्यामुळं काय झालं, ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यामुळं हा कार्यक्रम उभा राहिला. सगळ्यात मोठी मदत होती आम्हाला पार्टिसिपंट्सची. पार्टिसिपंट्सचा विश्वास, त्यांनी मात्र आमच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी कधीच आमच्यावर, काही जण होते, काही बघा कसं असतं, आपल्या घरात सुद्धा कोणीतरी पॉझिटिव्ह बोलणारं असतं, कोणीतरी निगेटिव्ह. याचा अर्थ ते वाईट आहे असं होत नाही. तर अशा अडचणी आम्हाला तिथं पण आल्या की काही जणांचं मत होतं की म्हणजे निगेटिव्ह मत होतं. पण झालं शेवटी पार्टिसिपंट सगळे उभे राहिले. आदल्या दिवसापर्यंत आमचा स्ट्रगल चालू होता. 10 जानेवारीला कार्यक्रम होता, 9 जानेवारीपर्यंत आमचा स्ट्रगल होता. 10 जानेवारीला तर आम्हाला स्टेडियम द्यायला पण नाही म्हटले अचानक. अजून 1 लाख काय किती रुपये भरायचे राहिले होते शाहू स्टेडियमचे म्हणून. म्हणजे आम्हाला मग शेवटी पत्रकार आले. त्या दिवशी आम्हाला आतच जाऊ देईनात कोणी स्टेडियममध्ये. मग पत्रकार आले, पत्रकारांनी खूप आम्हाला साथ दिली आहे, ती कधीच मी नाही विसरणार. पत्रकार आले, त्यांनी तिथं बोलणं केलं वगैरे, असं खूप काय काय झालं. म्हणजे एकदम फिल्मी होतं सगळं. आत्ता हसायला येतं आम्हाला, पण तेव्हा खरंच इतक्या रात्री आणि दिवस रडून काढलेत आम्ही ना. पण आमचं एक होतं की नाही, करायचं आहे म्हणजे आहे, हे मात्र फिक्स होतं. मग ज्यांनी ज्यांनी मोटिवेट केलं, ज्यांनी सपोर्ट केला, त्या सगळ्यांच्या साथीनं तो कार्यक्रम फायनली 10 जानेवारी 2015ला झाला. आणि त्याच दिवशी गिनीजचे प्रतिनिधी आले होते ना, त्यांना बोलवलं होतं. तर त्यांनी अनाऊन्स पण केलं की गिनीज रेकॉर्ड झालं. वाह. त्यानंतर वातावरण चेंज झालं. कोणी पण पहिल्यांदा जे काही करणारे असतात त्यांना त्रास होतोच. अगदीच होतो. आत्तापर्यंतच्या प्रवासाकडे बघताना काय वाटतं, तो क्षण, ते सगळ्या गोष्टी पार करून आता इथे येऊन थांबलोय आपण, आणि ह्या सगळ्या प्रवासाबद्दल आणि आत्ताच्या पुढे ज्या महिला आहेत, या महिला दिनानिमित्त त्यांना काय सांगाल? हां, आत्ताचा एकूण प्रवास बघता असं मला वाटतं की खूप अप्स अँड डाऊन्स आले. पण माझ्या मम्मीकडून मी ही गोष्ट शिकले, तिच्याकडनं खूप गोष्टी शिकले, पण ही गोष्ट एक महत्त्वाची की जर आपण काहीतरी करायचं ठरवलंय तर थांबायचं नाही. ते आपल्याला, आपण तिथपर्यंत पोहोचेपर्यंत नाहीच थांबायचं. मग अडचणी येणारच आहेत, पण थांबायचं नाही. आणि आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. म्हणजे त्यामुळं मला आत्तापर्यंतच्या लाईफकडे बघताना छान वाटतंय. स्ट्रगल हा येणारच आहे. मम्मी नेहमी म्हणायची की आपलं बघ सयू म्हणायची, जे आपलं कार्डिओ चेक करतात, ग्राफ असतो ना आपला, तो पण असा असतो. जर असा झाला तर लाईफ संपलं, व्यक्ती मरते तेव्हाच असं होतंय. तर मग आपण पण असाच विचार केला पाहिजे की आपल्या आयुष्यात जोपर्यंत हा ग्राफ असा आहे म्हणजे आपण जिवंत आहे, म्हणजे आपण काहीतरी करतोय. असं झालं की संपलं. हेच तिनं मला शिकवलंय. मला सद्गुरूंनी म्हणजे मी लकी आहे की सद्गुरूंचे खूप आशीर्वाद आहेत माझ्याकडं. म्हणजे माझे जे गुरु आहेत, डान्सचे गुरु आहेत, सगळ्यांच्या ब्लेसिंग्समुळं माझं लाईफ खूप चांगलं झालं. स्ट्रगल सगळ्यात जास्त माझ्या मम्मीनं केला आहे, माझ्यापेक्षा पण कितीतरी जास्त स्ट्रगल माझ्या मम्मीनं केला आहे. आणि त्यामुळं मला तिनं नेहमीच प्रोटेक्टिव्ह ठेवलं. आणि मला जे मिळालं आजपर्यंत ते देवाच्या कृपेनं चांगलं मिळालं आणि खूप शिकायला मिळालं. म्हणजे कमी वेळेत खूप जास्त शिकायला मिळालं. एवढं की वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले. अगदी म्हणजे गिनीजच्या वेळेला ते एकटे ड्रिंक करून आले होते आणि समोर खूप काय काय झालं होतं. म्हणजे असे सुद्धा आम्ही अनुभव बघितले. पण तिथं फाईट कसं करायचं हे पण मी शिकले. तर लाईफमध्ये स्ट्रगल येणारच आहे, तर फाईट करायला शिकलं पाहिजे. आणि आपलं जे गोल आहे ते फाईट करून मिळवायचंच आहे, ह्याच्यावर फर्म राहायचं आहे. हे मी एवढ्या आयुष्यात आत्तापर्यंतचे शिकले. आणि मी प्रयत्न करत असते की अशाच पद्धतीनं आपण नेहमी पुढं गेलं पाहिजे, मुलींना सांगितलं पाहिजे. कारण माझ्याकडं शिकणाऱ्या 99.99% मुलीच आहेत, एखाद दुसराच मुलगा आहे. त्यामुळं चांगलं गेलं माझं आयुष्य. म्हणजे असं होतं म्हणूनच ते कदाचित चांगलं होतं.
आणि आता पुढं मला आत्ता जे पण हे बघतायत त्या महिलांना महिला दिनाच्या निमित्तानं, ॲक्च्युली मी पहिल्यांदा महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. आणि महिला दिन हा एकच दिवसाचा नसावा असं मला वाटतं. तो नेहमीच सेलिब्रेट व्हावा आपल्या वागण्यातून, आपल्या कृतीतून, इतरांच्या वागण्यातनं, कृतीतनं. आणि हे सगळ्यांनी समजून घ्यावं की महिलासुद्धा एक माणूस आहे. म्हणजे पुरुष जसे एक माणूस आहेत तसंच महिला सुद्धा एक माणूस आहे. आणि त्या दृष्टीनं बघावं, समान दृष्टीनं बघावं. असं नाही म्हणणार की महिलांना खूप मोठं स्थान द्या, असं पण नाही आहे. बस समान बघा. जे रूल्स तुम्ही पुरुषांसाठी घालता तेच महिलांसाठी असू देत, काहीच प्रॉब्लेम नाही. पण महिलांसाठी वेगळे रूल घालू नका ना. समान बघितल्यानंतर समानच बघतो, मग काही प्रॉब्लेमच नाही आहेत ॲक्च्युली. तर तसं बघावं असं मला इतरांना सांगायचं आहे. आणि महिलांना हे सांगायला आवडेल की आपल्याला अडचणी लाईफमध्ये येणारच आहेत. म्हणजे ॲक्च्युली पुरुष असू दे किंवा महिला असू देत, प्रत्येकाला अडचणी येतातच. तर फक्त महिलांनी ना स्ट्रॉंग राहिलं पाहिजे असं वाटतंय मला. कारण महिला इमोशनल असतात, लेडीज जास्त इमोशनल असतात. म्हणजे पुरुषसुद्धा असतात, पण त्या मुली जास्त इमोशनल असतात किंवा बायका. तर त्या कुठंतरी खचतात. तर स्वतःला खचू न देणं हे एक चॅलेंज आहे ना. तर त्याच्यात त्यांनी पार झालं पाहिजे, त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. मग अख्खं जग आपलं आहे. कारण तिथं फक्त खचून चालणार नाही. प्रत्येकाच्या लाईफमधला स्ट्रगल वेगळा असतो. एखाद्या हाऊसवाईफचा स्ट्रगल वेगळा आहे, एखाद्या वर्किंग वुमनचा वेगळा आहे, एका आईचा वेगळा आहे, एका बहिणीचा वेगळा आहे. प्रत्येकीचा स्ट्रगल वेगळा आहे. आपण जज पण नाही करू शकत. कोणाचा कमी जास्त पण नाही आहे, तो त्यांच्यासाठी मोठा आहे. अगदीच. पण जो पण काही स्ट्रगल आहे ना त्याच्यावर त्यांनी खचून जाऊ नये. कारण शेवटी ती एक वेळ असते. ती वेळ एकदा पार पडली ना पुढं सगळं चांगलं आहे. फक्त ती वेळ पार पडेपर्यंत त्यांनी पेशन्स ठेवावेत आणि प्रॉब्लेमकडे बघण्यापेक्षा सोल्युशनकडे बघावं. होतंय काय, जेव्हा आपल्या लाईफमध्ये स्ट्रगल येतो आपण हेच म्हणत राहतो सतत की हे माझ्या आयुष्यात झालं, हे माझ्या आयुष्यात झालं. त्यापेक्षा असं म्हणावं की आता हे झालंय, ॲक्सेप्ट करायचं. आता काय करायला पाहिजे याच्यावर फोकस करायला पाहिजे. अगदीच. असं मला वाटतंय. आणि हेच महिलांनी करावं. आणि हे एक प्रयोग म्हणून का असेना पण करून बघावं. म्हणजे स्वतःला कळेल अनुभवातनं की खरंच सोल्युशनकडे जास्त फोकस केल्यानंतर आपलं लाईफ किती बदलतं. आणि सगळ्या महिलांच्या लाईफमध्ये खूप आनंद येऊ देत, समाधान येऊ देत. आणि त्यांची जी स्वप्न आहेत, ज्या नेहमीच ज्यांचा त्याग करतात काही ना काही निमित्तानं, तर त्यांची ती स्वप्न पूर्ण होऊ देत. आणि त्यांना तसा सपोर्ट मिळू देत घरातनं. कारण घरचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. मी लकी आहे, मला घरात इतके चांगले सगळेजण भेटलेत. म्हणजे माझ्या घरात मला खूप सपोर्ट केलाय. म्हणजे फक्त मम्मी नाही, माझे मामा मामी सगळे, काका मावशी सगळे, मला खूप सपोर्ट आहे घरात. त्यामुळे मला माहिती आहे की एखादा घरचा सपोर्ट असताना आपण कसे ग्रो करतो. तर मला असं वाटते की घरातले जे आहेत त्यांनी आपल्या मुलीला, आपल्या बहिणीला, आपल्या बायकोला सपोर्ट करावा. कारण जसं त्यांना त्यांचं लाईफ चांगलं करायचंय तसं त्यांना पण त्यांचं लाईफ मुलींना चांगलं करायचंय. आणि समानतेनं जर आपण बघितलं तर त्यांचा हक्क येतो. बरोबर. म्हणजे बाई म्हणून जन्म झाल्यानंतर हक्क काढून घेणं हे चांगलं नाही ना. चौकटीत बांधणं चुकीचीच गोष्ट ही. मग त्यांनी ह्याचा विचार करावा. आत्ता लोक सगळे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, एवढं वाचन करतात, एवढं बघतात. त्यांनी ही गोष्ट फक्त वाचून किंवा ऐकून सोडून देऊ नये, तर ती आपल्या स्वतःच्या घरापासून इम्प्लिमेंट करावी. जेणेकरून सगळीकडे आनंद राहील. मग कुठलाही प्रॉब्लेम आल्यावर दोघं मिळून फाईट करतील ना. एक्झॅक्टली. मग पुरुषाला पण एकट्यानं स्ट्रगल करायची गरज नाहीये. बरोबर. साथ मिळते ना. मग एकमेकाच्या साथीनं पुढे जावं. म्हणजे नवऱ्यानं बायकोला सपोर्ट करावा, बायकोनं नवऱ्याला करावा, भावानं बहिणीनं करावा, बहिणीनं भावाला करावा. म्हणजे हे जास्त चांगलं रिलेशन होऊ शकते. आणि जे लोक आता एकमेकांपासून दूर चाललेत ना, तर ते सुद्धा कुठेतरी कमी होईल आणि बॉन्डिंग वाढेल. कारण ना खरं बॉन्डिंग तेव्हाच वाढतं जेव्हा एकमेकांवरती विश्वास आणि सपोर्ट असेल. एकमेकांसाठी करण्याची काहीतरी एक प्रेरणा असेल, तेव्हा नातं टिकतं. नाहीतर मग तुटतं. मग जर नातं टिकवायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी महिलांना थोडं रिस्पेक्ट दिलाच पाहिजे. अगदीच.
थँक्यू सो मच मॅडम की तुम्ही आज आमच्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खरंच तुमचा प्रवास ऐकून घेताना फार म्हणजे आपलं कोल्हापूर म्हणजे काय म्हणतात ताराणीचं हे आहे. तारण आणि वसंत. आणि आपल्या कोल्हापूरमध्ये एखादी व्यक्ती, कोल्हापूरची एखादी कन्या जर गिनीज बुक पर्यंत पोहोचू शकते तर मनात आणलं तर एखाद्या स्त्रीने काहीही करू शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सयोगिता पाटील. थँक्यू. तुम्ही आमच्या तारा न्यूजमध्ये आलात, मी तुमचं मनापासून आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. थँक्यू. मला इथं बोलवलं आज इतक्या वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा करता आली त्यामुळं मला सुद्धा खूप छान वाटलं. तुम्ही खूप छान पद्धतीनं बोललात, माझ्याशी विचारलं, तर थँक्यू सो मच. थँक्यू. आज आपल्या स्टुडिओमध्ये भरतनाट्यमच्या ज्या मॅडम आहेत सयोगिता पाटील त्या आल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या अख्ख्या प्रवासाबद्दल एकदम मन मोकळेपणाने बोलल्या. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.